अरिहन्ताणं नमो सीताणं नमो आयरीयाणं नमो वत्सायाणं नमो लोये सवसाहुणं। जय अनंतानंद सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। पंच परमेष्ठी भगवान की जय। सिद्धांत शास्त्र की जय। आचार्य कुंद देव रचित प्रवचन सार मंगलाचरण। एस सुरासुर मनुसिन वंदिदं धोदघायिकममलं प्रणमामि वड्डमानं तीर्थं धम्मसकतारं से पुनतीर्थयरे ससंवसिते विशुद्धस्वभावे समनेयनानदंसन चरित तव वीर्या यारे ते संवे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहणमो गणहराणम् अज्जामयवगाणं साहुनं चेदि संवेसिं तेसिं विशुद्धदंसन राणपहाणासमं समासे च उपसंपयामि समं जगतो निर्वाण संपत्ति। शिवले आचार्य भगवान कुंद देव भगवान की जय। परमागम श्री प्रवचन सार जी की जय। तर आपण प्रवचन सार जीवन स्वातंत्र्याची कला ही परमपूज्य आरिका शुद्धम श्री माताजींनी लिहिलेली मराठी टीका वाचतोय। त्यामध्ये 33वी गाथा आपण काल थोडी पाहिली होती। ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की जे ज्ञान सुखाला कारण होऊ शकते तेच ज्ञान या आकुलतेमुळे दुःखाचे कारण बनते। मग या विशेष ज्ञान पिपासू शुद्ध जीवांच्या विशेष आकांक्षेचा क्षोभ शांत करण्याच्या उद्देशाने आचार्यांनी ही गाथा योजली आहे। ती आपण एकदा म्हणून घेऊयात। गाथा नंबर 33। जो ही सुदेन विजानदी अपाणं जानगं सहावीणो तं सुद केवलिमिसिनो भनन्ति लोयपदीवयरा। जो हि सुदेन विजानदी अपाणं जानगं सहावीणो तं सुद केवलिमिसिनो भनन्ति लोयपदीवयरा। जो निश्चयाने श्रुतज्ञानाच्या द्वारे स्वभावाने ज्ञायक आत्म्याला विशेष रूपाने जाणतो त्याला
लोकाला प्रकाशित करणारे ऋषीगण श्रुतकेवली म्हणतात। जो श्रुतज्ञानाच्या द्वारे स्वभावाने ज्ञायक आत्म्याला विशेष रूपाने जाणतो। आपण काल पाहिलं होतं केवलींची कार्यशैली। केवली भगवान पूर्ण विकसित केवल ज्ञानाच्या द्वारे अनादि, अनंत, अहेतुक, असाधारण, स्वसंचेत्यमान, चैतन्य सामान्य, महिमावंत, एकत्व स्वरूपी केवळ आत्म्याचे संचेतन करतात, म्हणून त्यांना केवली म्हणतात। मग हे केवली हे आत्म्याचे विशेषण 7 विशेषण इथे सांगितले होते। केवली भगवान विश्वाला जाणतात असे म्हणणे व्यवहार आहे। वास्तविक पाहता केवली भगवान केवळ आत्म्याचे वेदन करतात। मग ज्याप्रमाणे वस्तुतः सूर्य पदार्थांना प्रकाशित करीत नाही, तो तर आपल्या प्रदेशामध्ये स्वयं प्रकाशमान होतोय, मग जगातील बाह्य पदार्थ त्याच्या निमित्तात येऊन स्वयं प्रकाशित होत आहेत। त्याचप्रमाणे केवली भगवान दुसऱ्या पदार्थांना जाणायला जात नाहीत, ते तर स्वयं स्वतःमध्ये केवळ ज्ञान रूपाने परिणमित होतात, स्वतःला अनुभवण्याचे काम करतात। ज्ञेय पदार्थ त्यांच्या ज्ञानामध्ये येऊन स्वयं जाणले जातात। केवळ ज्ञान कसं आहे? पूर्ण निरावरण आहे, त्यामुळं संपूर्ण चैतन्याचे विशेष तेथे एकाच वेळेस प्रकट झालेले आहेत। केवळ ज्ञानामध्ये ज्ञानाचा पूर्ण विकास झालेला आहे। अशा पूर्ण विकसित केवळ ज्ञानाने केवली केवळ आत्म्याला जाणतात। मग इथं अमृतचंद्र आचार्यांनी टीकेमध्ये आत्म्याची 7 विशेषणे सांगितली आहेत। ते विस्तृत रूपाने आपण काल पाहिली होती, बघूयात। अनादि, आत्मा अनादि आहे, अर्थात त्याला सुरुवात नाही। त्याला आई वडिलांनी, ईश्वरांनी किंवा अन्य कोणीही उत्पन्न केलेले नाही। जे कोणाकडूनही केले गेले नाही त्याला प्रारंभ असत नाही। आत्मा स्वयंभू, परनिरपेक्ष, स्वतः सिद्ध आहे, म्हणून अनादि आहे। दुसरं सांगितलं विशेषण अनंत, आत्मा अनंत आहे, अर्थात याचा कधीही अंत होणार नाही। जसा आत्ता आहे तसाच तो अनंत काळापर्यंत राहणार आहे। अग्नी, वीज, पाणी, विषादिकांच्या द्वारे त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही। तिसरं विशेषण सांगितलं निष्कारण, आत्मा अन्य कोणत्याही पदार्थांना उत्पन्न करीत नाही, म्हणून तो अकारण आहे। अनादि अनंत वस्तू कोणाचे कारण होऊ लागली तर कार्य सदैव होण्याचा प्रसंग येईल। कारण वस्तू सदैव मौजूद आहे तर कार्य सतत होत राहील, तसे तर होत नाही, म्हणून आत्मा कारण नाही, त्यामुळे त्याला कोणताही कार्यभार नाही, तो निश्चिंत आहे। असं आपण जाणायला पाहिजे की हा मी आत्मा कसा आहे? कार्यभाराने रहित आहे, निश्चिंत आहे। पुढचं चौथं विशेषण सांगितलं असाधारण, आत्मा स्वचैतन्य लक्षणाने इतर सर्व द्रव्याहून विलक्षण असामान्य आहे, निराळा आहे, स्ववैशिष्ट्याने विशिष्ट असाधारण आहे। पाचवं विशेषण सांगितलं
स्वसंचेत्यमान. आत्मा स्वयं स्वतःद्वारे अनुभवण्यायोग्य आहे. दुसऱ्यांच्या करवी, दुसऱ्यांच्याद्वारे आपल्या आत्म्याचा अनुभव होऊ शकत नाही. स्मृती आदी परोक्ष ज्ञानाच्या द्वारे अथवा इंद्रिय ज्ञानाने आत्मा जाणला जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे साखरेची गोडी स्वतः चाखूनच लक्षात येते, त्याप्रमाणे आत्मा स्वानुभव प्रत्यक्ष ज्ञानानेच अनुभवात येतो. म्हणून तो स्वानुभव गम्य आहे, स्वसंचेत्यमान आहे. त्यानंतर 6. चैतन्य सामान्य महिमावंत. चैतन्याचा महिमा अद्भुत आहे. आत्मा आपल्या या चैतन्य सामान्य महिमेने युक्त आहे. दुसऱ्या कोणत्याही पदार्थाद्वारे आत्म्याचा महिमा होऊच शकत नाही. हा चैतन्य स्वभावच 3 लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ अनुपम आहे. कोणतीही उपमा देता न येण्यासारखं असं अनुपम आहे. 3 लोकांमध्ये सारभूत आहे. चैतन्याचा चमत्कार अद्भुताहून अद्भुत आहे. त्यानंतर विशेषण सांगितलं एकत्व रूप. चेतक स्वभावाने सदा एकत्व स्वरूपी आहे. चेतक म्हणजेच ज्ञायक. आत्मा पूर्वीही चेतक होता, आताही चेतक आहे, पुढेही चेतकच राहणार. तिन्ही काळामध्ये विज्ञान घन स्वभावी आहे, म्हणून एक आहे, शुद्ध आहे. त्यामध्ये दोनपणाचा अभाव आहे. अशा केवळ आत्म्याचे आत्म्याद्वारे अनुभवन करतात, म्हणून भगवान केवली म्हटले जातात. अशा केवळ आत्म्याच्या द्वारे अनुभवन करणारे भगवान केवली म्हटले जातात. आता श्रुतकेवलींची कार्यशैली. श्रुतकेवली श्रुतज्ञानाद्वारे केवळ आत्म्याद्वारे आत्म्यामध्ये अनुभवन करतात, म्हणून ते श्रुतकेवली आहेत. श्रुतज्ञान हे क्रमशः परिणमणाऱ्या काही चैतन्य विशेषाने युक्त आहे. श्रुतज्ञान हे आवरण सहित असल्यामुळे तेथे चैतन्याच्या काही पाकळ्याच विकसित झाल्या आहेत. श्रुतकेवली सुद्धा पूर्वोक्त 7 विशेषांनी युक्त केवळ आत्म्याला जाणतात. काय सांगितलं श्रुतकेवलींची कार्यशैली? श्रुतकेवली श्रुतज्ञानाच्या द्वारे केवळ आत्म्याद्वारे आत्म्यामध्ये अनुभवन करतात, म्हणून ते श्रुतकेवली आहेत. आणि जे केवली आहेत ते काय करतायत? केवळ ज्ञानाच्या द्वारे. जे केवळ ज्ञान कसं आहे? संपूर्ण विकसित आहे. आणि श्रुतज्ञान कसं आहे? अजून आवरण सहित आहे. केवळ ज्ञान निरावरण आहे. आणि मग आवरण सहित असल्यामुळे काय सांगितलं? चैतन्याच्या काही पाकळ्याच विकसित झालेल्या आहेत. मग सांगितलं की श्रुतकेवली सुद्धा हे जे 7 विशेषण सांगितले आत्म्याचे, त्या विशेषांनी युक्त केवळ आत्म्याला जाणतात. आता केवली आणि श्रुतकेवलींमध्ये काय अंतर आहे? जो श्रुतज्ञानाद्वारे केवळ आत्म्याला जाणतो तो श्रुतकेवली, व जो केवळ ज्ञानाच्या द्वारे केवळ आत्म्याला जाणतो तो केवल केवली म्हटला जातो. परंतु केवल केवलीमध्ये केवल व केवली समान शब्द असल्यामुळे केवल शब्दाचा लोप होऊन केवली तेवढेच शिल्लक राहिले. कारण हे समान शब्द आहेत ना, केवल आणि केवली. त्यामुळे काय झालं? केवल या शब्दाचा लोप झाला आणि फक्त केवली म्हटलं गेलं. पण श्रुतकेवली आणि केवल केवली. मग श्रुतकेवली कोण?
जे श्रुतज्ञानाच्या द्वारे केवळ आत्म्याला जाणतात. आणि केवल केवली कोण? केवल केवली किंवा केवली एकच. तर जे केवल केवली आहेत ते केवळ ज्ञानाच्या द्वारे केवळ आत्म्याला जाणतात. मग सांगितलं श्रुत केवलीमध्ये दोन्ही शब्द असमान असल्यामुळे दोन्ही ठेवले. श्रुत पण वेगळं आहे, केवली पण वेगळं आहे. केवली केवळ आत्म्याला जाणतात, तसेच श्रुत केवली ही केवळ आत्म्याला जाणतात. दोन्हींचा विषय एकच आहे, केवळ आत्मा. दोघांनी एक समान काम केले, फक्त दोघांच्या साधनामध्ये भेद आहे. कशामध्ये? साधनामध्ये. केवली केवल ज्ञानाने जाणतात आणि श्रुत केवली श्रुत ज्ञानाने जाणतात. साधनामध्ये भेद झाला म्हणून कार्यामध्ये भेद नाही. ज्याप्रमाणे दिवसा सूर्याचा प्रकाश घटादी पदार्थांना जसे प्रकाशित करतो, रात्री दिव्याचा प्रकाश घटादी पदार्थांना तसेच प्रकाशित करतो. मग प्रकाशित करण्यामध्ये अंतर नाही. कशामध्ये अंतर आहे? साधनामध्ये अंतर आहे. सूर्य आणि दिवा हे वेगवेगळे साधन आहेत प्रकाशित करण्यासाठी. त्याचप्रमाणे मोक्ष अवस्थेत केवळ ज्ञानरूपी सूर्याने जसे आत्म्याला प्रकाशित केले, तसेच संसार अवस्थेत श्रुतज्ञानरूपी दिव्याने आत्म्याला प्रकाशित केले. दोघांच्या आत्मसंवेदनामध्ये अंतर नाही. अंतर कशामध्ये आहे? साधनामध्ये आहे. जे केवली करतात तेच काम श्रुतज्ञानी सुद्धा करतात, तर आम्हाला विशेष जाणण्याचा लोभ करण्याचे काय कारण? केवळ ज्ञानींच्या जवळ अपार जाणण्याचे सामर्थ्य असून सुद्धा ते केवळ स्वतःलाच निज आत्म्यालाच जाणतात. तर मग आमच्या जवळ तर थोडेसे ज्ञानधन आहे आणि त्याच्याद्वारे स्वतःला जाणण्याचे सोडून सर्व जगाला जाणण्याची इच्छा करून शुद्ध होण्याची काय गरज? ज्याप्रमाणे एक गरीब मनुष्य दररोज भाकरी भाजी डाळ भात खातो व 2 वस्त्र परिधान करतो, तसेच करोडपती सुद्धा दररोज भाकरी भाजी डाळ भात खातो व 2 वस्त्र परिधान करतो. फरक एवढाच आहे की करोडपती मसालेयुक्त अन्न खातो व गरीब साधे अन्न खातो. करोडपती जवळ करोड रुपये असून सुद्धा तो पोटभरच अन्न खातो व गरीब सुद्धा पोटभरच अन्न खातो. तर अधिक धन मिळवण्याचा लोभ करून काय उपयोग? त्याप्रमाणे केवळ ज्ञानी केवळ ज्ञानाच्या द्वारे केवळ आत्म्याला जाणतो व श्रुतज्ञानी श्रुतज्ञानाच्या द्वारे केवळ आत्म्याला जाणतोय. मग दोघांच्या अंतरंग क्रियेमध्ये समानता आहे, तर विशेष जाणण्याचा लोभ कशासाठी? फरक एवढाच आहे की केवली केवळ ज्ञानाच्या द्वारे जाणतात व श्रुत केवली श्रुत ज्ञानाच्या द्वारे जाणतात. परंतु येथे श्रुत केवली म्हणजे श्रुतज्ञानी ग्रहण करावा, कारण जे आत्म्याला जाणतात ते सर्व सम्यक दृष्टी निश्चयाने श्रुत केवली आहेत व जे श्रुताच्या 12 अंगांना जाणतात ते व्यवहार श्रुत केवली आहेत. काय म्हटलं? जे आत्म्याला जाणतात ते सर्व सम्यक दृष्टी निश्चयाने श्रुत केवली सांगितले आणि जे श्रुताच्या 12 अंगांना द्वादशांग जिनवाणीला जाणतात ते व्यवहार श्रुत केवली म्हटले जातात किंवा व्यवहार श्रुत केवली आहेत.
केवली सुद्धा आपल्या आत्म्याचे संचेतन करतात आणि सर्व सुश्रुत ज्ञानी सुद्धा आपल्या आत्म्याचे संचेतन करतात. दोघेही शुद्ध आत्म्याच्या संचेतनाशिवाय या दुनियेत काय करतात? तर मग विशेष जिज्ञासा करून आकुलित होण्यात काय अर्थ आहे? आत्मसंचेतन करण्यालायक ज्ञान आमच्याजवळ आहे. त्या ज्ञानाच्या द्वारे स्वतःला जाणले तर बस झाले. आत्मानुभव हे मनुष्य जीवनातील सर्वश्रेष्ठ कार्य आहे. काय सांगितलं? आत्मानुभव हे मनुष्य जीवनातील सर्वश्रेष्ठ कार्य आहे. ते केल्यानंतर काही करण्याची गरजच भासत नाही. ते सांगितलं की स्वसंचेतन करणं हेच कार्य आहे. मग जर स्वतःला जाणलं तर विशेष जाणण्याची विशेष जिज्ञासा करून आकुलित होण्याची गरजच नाही असं सांगितलं. ज्ञान तृष्णा स्वकल्याणामध्ये बाधक. जोपर्यंत विशेष जाणण्याचा क्षोभ आहे तोपर्यंत मोक्ष मार्गाला प्रारंभ होत नाही. जो बाह्य ज्ञानामध्ये विशेष आसक्त आहे तर समजावे की त्याला आत्म्यामध्ये आत्मतत्वाचे अवलोकन अद्यापि झाले नाही. सम्यक दृष्टी जाणण्याची तृष्णा सोडतो. जो विशेष जाणण्याची तृष्णा सोडतो त्यालाच आत्मिक आनंद मिळतो. जोपर्यंत पराला जाणण्याचा लोभ आहे तोपर्यंत केवळ ज्ञान जवळ येत नाही. जो सर्वांना सोडून एक आत्म्याला जाणतो त्याच्याजवळ केवळ ज्ञान धावत येते. म्हटलं ज्ञानाची तृष्णा दुःख देते, ज्ञान दुःख देत नाही. काय सांगितलं? ज्ञानाची जी तृष्णा आहे ती दुःख देते, ज्ञान दुःख देत नाही. कोणी म्हणेल सम्यक दृष्टी ज्ञानी विशेष शास्त्रांचा अभ्यास करत नाही का? मग त्याला सुद्धा जाणण्याची इच्छा आहेच की. बरोबर आहे. ज्ञानी सुद्धा विशेष शास्त्रांचा अभ्यास करतो परंतु त्याचे प्रयोजन भिन्न आहे. काय प्रयोजन आहे? अशुभापासून वाचण्यासाठी व विशेष भेद ज्ञानाच्या सिद्धीसाठी तो आगमाभ्यास करतो. कशासाठी करायचा? की मला अजून ज्ञान मिळवायचे म्हणून आकुलित व्हायचं नाही. ज्ञानाची तृष्णा दुःख देणारी आहे. तर कशासाठी करायचंय? स्वाध्याय आदी. मग सांगितलं की अशुभापासून वाचण्यासाठी जर स्वाध्याय आदी क्रिया केल्या तर काय होणार आहे? तो वेळ शुभामध्ये जाणार आहे. आणि शास्त्रांचा अभ्यास केल्याने विशेष भेदज्ञान होणार आहे. अजून आत्म्याची विशेषता विशेष रूपाने अजून उलगडली जाणार आहे. त्यामुळं विशेष भेद ज्ञानाच्या सिद्धीसाठी आगम अभ्यास करावा. सम्यक दृष्टी जीव करतो. त्यातून तो परद्रव्यामध्ये न अडकता निज आत्मतत्वाकडे येतो. काय करतो? परद्रव्यामध्ये अडकत नाही. जसं आगम अभ्यास करतो काय करतो? निज आत्मतत्वाकडे येतो. ज्ञानाची तृष्णा दूर करण्यासाठीच येथे केवली व श्रुत केवलीमध्ये अभेद दाखवला. अभेद म्हणजे भेद नाही त्यांच्यामध्ये. दोघही काय करतायत? केवली देखील केवळ आत्म्यालाच जाणतायत आणि श्रुत केवली देखील केवळ आत्म्यालाच जाणत आहेत. मग त्या ज्ञानाच्या तृष्णेला, कारण ती दुःख देणारी आहे, त्याला दूर करण्यासाठी ही गाथा जी आहे 33वी गाथा आचार्यांनी
सांगितलेली आहे की काय आहे, दोन्हीही श्रुतकेवली असो केवली असो दोन्हीही काय करतायत, आत्म्यालाच जाणणारे आहेत. मग आचार्य म्हणतात जे केवली करतात तेच तू सुद्धा करू शकतोस, तर पुन्हा क्षोभ का करतोयस? जेथे जाणण्याच्या इच्छेचा क्षोभ सुद्धा बाधक आहे, म्हणजे मला अजून जाणायचं आहे, मला ह्या शास्त्राचा ह्या आगमचा अभ्यास करायचा आहे, हे जी इच्छा आहे ती इच्छा देखील काय सांगितली, बाधक आहे. तेथे अन्य इच्छांचे तर काय सांगावे, तेथे तर महाअनर्थांची परंपरा आहे. म्हणजे जाणण्याच्या इच्छेचा क्षोभ जो आहे तो बाधक आहेच. मग हे बाकी ज्या अन्य इच्छा आहेत ते तर किती आहेत, महाअनर्थ सांगितलं. महाअनर्थांची परंपरा आहे असं सांगितलं. निश्चयाने आत्म्याची स्वप्रकाशकता. निश्चयाने आत्मा पराला न जाणता स्वतःलाच जाणतो, कारण ज्ञानगुण आत्म्याच्या असंख्यात प्रदेशामध्येच आहे. जर ज्ञानगुण आत्मप्रदेशामध्येच आहे तर ज्ञानाचा प्रयोग आत्मप्रदेशामध्येच होऊ शकतोय, बाहेर होऊ शकत नाही. केवळ ज्ञानी आपल्या आत्म्याला जाणतात, श्रुतज्ञानी आपल्या आत्म्याला जाणतात व मिथ्या दृष्टी सुद्धा आत्म्याला विकृत रूपाने जाणतात. मी मनुष्य आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, मी त्यागी आहे, व्रती आहे, तपस्वी आहे, अशा प्रकारे मिथ्या दृष्टी पर्याय रूपाने केवळ आत्म्याचाच अनुभव करतो. म्हणजे मिथ्या दृष्टी देखील आत्म्याचा अनुभव करतोय, पण तो कसा करतोय, विकृत रूपाने, पर्याय रूपाने. परंतु सम्यक ज्ञानी पर्याय बुद्धीने स्वतःला न जाणता द्रव्य दृष्टीने जाणतो की मी एक शुद्ध बुद्ध चैतन्य स्वभावी आत्मा आहे. केवळ ज्ञानी व श्रुतज्ञानी आत्म्याला समान जाणतात. फरक एवढाच आहे की केवली प्रत्यक्ष ज्ञानाने जाणतात आणि श्रुतज्ञानी किंवा श्रुतकेवली परोक्ष ज्ञानाने जाणतात. दोघांचे काम एकच आहे. ज्याप्रमाणे दोन कलाकारांच्या कलेचा मार्ग एकच असतो, फरक एवढाच की एक जास्त कला जाणतो व दुसरा कमी कला जाणतो, त्याप्रमाणे केवली व श्रुतकेवलींच्या भेद ज्ञान कलेमध्ये अंतर नाही. दोघांचा मार्ग एकच आहे. ज्याप्रमाणे केवळ ज्ञान प्रमाण आहे त्याप्रमाणे श्रुतज्ञान सुद्धा प्रमाण आहे असे या गाथेतून लक्षात येते. ही गाथा समजून जीवनात असा प्रयोग करावा की जर मी परपदार्थाला अनुभवू शकत नाही तर परपदार्थाला जाणण्याचा विकल्प सोडून आपल्या परनिरपेक्ष सहज सिद्ध चैतन्य स्वभावी निज आत्म्याला अनुभवतो. म्हणजे जे पराला जाणण्याचे विकल्प आहेत त्या विकल्पापासून दूर होऊन आपल्या सहज सिद्ध चैतन्य प्रभूला जाणावे. 33 नंबरच्या गाथेमध्ये स्पष्ट केले जाते की केवली भगवान अनादि अनंत अहेतुक ज्ञान स्वभावमय केवळ आत्म्याचे संचेतन करतात व श्रुतज्ञानी सुद्धा अनादि अनंत अहेतुक ज्ञान स्वभावमय केवळ आत्म्याचे संचेतन करतात. म्हणून दोघांच्या विषयामध्ये अंतर नाही. जे भगवान करतात ते आम्ही आता सुद्धा करू शकतो व जे आम्ही करतो तेच भगवान करतात.
तर मग जगामध्ये मला हे काम करायचे आहे किंवा अमुक जाणायचे आहे असा क्षोभ करून काय उपयोग? जीव आत्म्याला जाणण्याशिवाय दुसरे काही करण्यामध्ये समर्थ नाहीच. केवल ज्ञानाच्या द्वारे आत्म्याला जाणतात व श्रुतज्ञानी श्रुतज्ञानाच्या द्वारे जाणतात. म्हणून दोघांच्या साधनामध्ये भेद आहे, विषयामध्ये भेद नाही. तर आपण काय केलं पाहिजे? आपण पण सांगितलं काय की जे भगवान करतायत तेच मी करू शकतोय. भगवान काय करतायत? केवळ आत्म्याला जाणतायत, आत्म्याचं संचेतन करतायत. तर मी देखील केवळ आत्म्यालाच जाणू शकतो. मग परपदार्थाला जाणण्याचा विकल्प, आकुलता सोडायलाच हवी. कारण मी पराला जाणू शकत नाही, मी फक्त माझ्या निज आत्म्यालाच जाणू शकतो. तर जाणा हा मी शुद्ध बुद्ध चैतन्य स्वभावी आत्माच आहे आणि परपदार्थाला जाणण्याचा विकल्प सोडून द्यावा. जगले 24 भगवान की जय. चिनवानी माता की जय. जावानी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवानी मस्तक नमो सदा देत हूँ धूप. देव भजो अरहंत नित, गुरु सेवो निर्ग्रंथ, दया धर्म पालो सदा यही मोक्ष का पंथ. जगले सिद्धांत शास्त्र की जय. सावधान. जाणा हा मी शुद्ध चैतन्य स्वभावी आत्मा आहे. हा मी शुद्धात्मा ज्ञानदर्शन स्वभावीच आहे. जाणा हा मी शुद्धात्मा अनादि अनंत अहेतुक आहे. मला कोणीही उत्पन्न केलेले नाही. मी स्वयंभू आहे. या माझ्या शुद्धात्म्याला पराची किंचित मात्रही अपेक्षा नाही. परनिरपेक्ष स्वरूप आहे. मी आधीही होतो, आत्ताही आहे, अनंतापर्यंत राहणारा आहे. हा मी शुद्धात्मा असाधारण आहे, निराळाच आहे. जाणा शुद्ध चैतन्य सत्ता स्वरूपाला जाणा. हा चैतन्य प्रभू आहे, आहे. जाणा मी सदा जानन रूपाने जाणण्याचंच काम करतो. हा मी शुद्धात्मा अकर्ता स्वरूप आहे. ज्ञाता दृष्टा स्वरूपीच आहे. त्रिकाली ध्रुव आहे.
ज्ञातादिष्टा स्वरूपो चैतन्य सत्ता स्वरूपो अनादि अनंत शाश्वत स्वरूपो शुद्धो बुद्धो ज्ञायको जीवो विसर्जन। भो प्रभो मन वचन काय कृतकारी तनुमोदन सरंभ समारंभ आरंभ क्रोध मान माया लोभ प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भवात पूर्वभवात खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा अविनय झाला। घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष घडले। केंद्रियापासून पंचेंद्रियांपर्यंत ज्या जीवांची हिंसा विराधना झाली, दिवसा व रात्री घडलेल्या या सर्व दोषांचा पश्चाताप व्यक्त करून मी क्षमा मागते। हे माझे सर्व दोष मिथ्या होत। स्वाध्याय करताना जे काही दोष घडले ते सर्व दोष मिथ्या